विद्यार्थी मित्रांनो, LLB 5 इयर्स कॅप राउंड 2 चं अलॉटमेंट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे, की सर आता फ्रीज करायचं आहे, कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी कधी जायचं आहे. सेकंड विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे, की सर कॉलेज अलॉट नाही झालेलं आहे, तर आता पुढे काय करायचं आहे? आणि थर्ड अशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, की सर बेटरमेंट करायचं आहे, परत फी पे करावी लागणार आहे का? असे खूप इम्पोर्टंट जे काही क्वेश्चन आहेत ते तुमच्या मनामध्ये आहेत, त्याचंच या व्हिडिओमध्ये आन्सर करणार आहे आणि सीट एक्सेप्टन्स कशा पद्धतीने करायचं आहे, फ्रीज कशा पद्धतीने करायचं आहे, बेटरमेंट कशा पद्धतीने करायचं आहे, त्याला पैसे वगैरे द्यायची गरज आहे का? या सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. ओके, पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधूनच क्लिअर होतील. आणि नवीन जे विद्यार्थी असतील, जे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, त्या विद्यार्थ्यांनी नक्की सबस्क्राईब करा, बिकॉज या पद्धतीच्या रिलेटेड व्हिडिओज या तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ऍडमिशन पोर्टल AY26-27 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. LLB 5 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे राउंड 2 अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश. ओके, तर याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं अलॉटमेंट लिस्ट रिलीज झालेली आहे, कॉलेज चेक करा कोणत्या कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. कॉलेज जर अलॉटमेंट नाही झालं असेल तर पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला मी यामध्ये सांगणारच आहे. खूप विद्यार्थ्यांना ॲज इट इज कॉलेज हा लागलेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा स्टेप बाय स्टेप सांगत आहे. तुम्हाला पहिला कॅन्डिडेट लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो मेल आयडी आहे आणि पासवर्ड यावरती तुम्ही मेन्शन करायचं आहे आणि साइन इन बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. बटनवरती आपण क्लिक केल्याच्या नंतर या पद्धतीची स्क्रीन आपल्याला दिसते आणि यामध्ये तुम्हाला दिसतं की कोणता कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे. तो इथे लेफ्ट राईट साईडला ड्रॉप डाऊनला जर आपण बघितलं तर या विद्यार्थ्याला हा कॉलेज लागलेला होता. कॉलेज यशवंतराव पवार पवार चव्हाण लॉ कॉलेज. त्यानंतर त्यांनी काय केलेलं होतं, सीट एक्सेप्टन्स स्टेटस म्हणजेच बेटरमेंट केलं होतं. ठीक आहे. कॅप राउंड 1 साठी बेटरमेंट केलं. कॅप राउंड 2 मध्ये आता जो मी बघितला कॉलेज, तर मला सेम कॉलेज अलॉट झालेलं आहे. सो याच्यामध्ये आता करंट स्टेटस जर आता बघितलं, नॉट गिव्हन. सीट एक्सेप्टन्स फी ऑलरेडी पेड केलेली आहे, म्हणून इथे पेड आहे. आता इथे मला बेटरमेंट करायचं आहे, की मला इथे फ्रीज करायचं आहे, हे तुमच्यावरती डिपेंड आहे आता. हा कॉलेज ॲज इट इज तुम्हाला लागलेला आहे. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं, की मला बेटरमेंट करायचं आहे, डेफिनेटली तुम्ही बेटरमेंट करू शकता. ऑलरेडी तुम्ही फीज पे केलेली आहे, तर परत फी पे करायची गरज नाही आहे. ओके. आता फ्रीज करायचं आहे. आता एखादा विद्यार्थी आहे, की सर मला हा कॉलेज लागलेला आहे. त्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे. तो विद्यार्थी काय करेल, की मला इथे हा कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे. तो विद्यार्थी काय करेल, की इथे प्रिंट अलॉटमेंट लेटर हा काढेल. ठीक आहे. प्रिंट अलॉटमेंट लेटर म्हणजे कुठे क्लिक करणार आहे? इथे अलॉटमेंटच्या खालती इथे प्रिंट अलॉटमेंट लेटर यावरती क्लिक करणार आहे आणि प्रिंट अलॉटमेंट लेटर या कॉलेजचा काढून कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाईल. ॲडमिशन केल्याच्या नंतर जे काही डॉक्युमेंट्स वगैरे प्रोसेस लागणार ते डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन जाईल. डॉक्युमेंट्स कोणत्या लागणार आहेत? त्याची ऑलरेडी वरती आय सेक्शनमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ टाकेन. ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने डॉक्युमेंट्स हे तुम्हाला न्यायचे आहेत. जे तुम्ही आता सीट एक्सेप्टन्सला क्लिक करणार आहात. ओके. म्हणजेच तुम्ही बेटरमेंट ऑलरेडी केलेलं होतं. 1000 ऑलरेडी पे केलेले होते. पण आता समजा तुम्हाला फ्रीज करून ॲडमिशन घ्यायचं असेल, तर फ्रीजसाठी तुम्हाला तिथे पेमेंट 1000चं येत आहे का ते बघा. येत असेल तर 1000 पे करा आणि सीट एक्सेप्टन्स जो काही लेटर असेल तो आणि हा अलॉटमेंट लेटर हे 2 डॉक्युमेंट विथ तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि 3 सेट ऑफ झेरॉक्स तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशनसाठी न्यायचे आहेत. ओके. आता प्रिंट अलॉटमेंट लेटर केल्याच्या नंतर काही विद्यार्थ्यांना फ्रीज करायचं आहे, तर ते फ्रीज करतील आणि कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेतील. त्या विद्यार्थ्यांचं इथेच कॅप राउंडची प्रोसेस ही एंड झालेली आहे. दुसरा विद्यार्थी असेल, की सर मी ऑलरेडी बेटरमेंट केलेलं आहे. जसं की तुम्हाला त्यामध्ये सांगितलं मी, की चव्हाण जो लॉ कॉलेज आहे तो लागलेला आहे. कॅप राउंड 1 मध्ये परत मी बेटरमेंट केलं. सेम कॉलेज मला लागलेलं आहे. तर मी आता बेटरमेंट करू शकतो का? तर डेफिनेटली तुम्ही बेटरमेंट करू शकता आणि इथे तुम्हाला फीज पे करायची गरज नाही आहे. तुम्ही सिम्पली या बेटरमेंट ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्टली तुम्हाला तिथे बेटरमेंट असं ऑप्शन येईल आणि पेड केलेली आहे फीज तुम्ही ऑलरेडी पे केलेली आहात. तर तुम्हाला परत फी पे करायची गरज नाही आहे.
कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे. तशा पद्धतीने ती स्क्रीन दिसत असते. ओके. सो बेटरमेंट अगोदर तुम्ही राउंड 1 मध्ये केलेलं आहे, तर परत तुम्हाला फी पे करायला येणार नाही. ठीक आहे. सेकंड जर आपण बघितलं, बेटरमेंट आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला करंट स्टेटस हा इथे बेटरमेंट अँड पेड अशा पद्धतीने येऊन जातो आणि इथे मग एकच ऑप्शन राहतो, फ्रीज आणि प्रिंट सीट एक्सेप्टन्स लेटर. का? कारण मी इथे बेटरमेंट केलेला आहे म्हणून. कारण की इथे पण दिसत आहे बेटरमेंट केलेला आहे म्हणून बेटरमेंटचा ऑप्शन इथून गेलेला आहे. काही विद्यार्थी फ्रीज वगैरे करतील, कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी जातील, ते फ्रीज वगैरे करतील आणि जे काही तुम्हाला सीट एक्सेप्टन्स लेटर आणि अलॉटमेंट लेटर हे काढून तुम्हाला कॉलेजमध्ये मग जायचं आहे. जे विद्यार्थी बेटरमेंट करत आहे, त्या विद्यार्थ्यांनी कॅप राउंड 3 मध्ये जो तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल, तेव्हा तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे. आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. तुम्ही जर बेटरमेंट करत असाल तर. आणि जे विद्यार्थी फ्रीज करणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन जाण्याची गरज आहे. त्याशिवाय तुमचं ॲडमिशन तिकडे होणार नाही. ठीक आहे. सो तुमची स्क्रीन नंतरला कशा पद्धतीने दिसणार आहे जेव्हा तुम्ही बेटरमेंट कराल. सो बेटरमेंट कराल तेव्हा अशा पद्धतीची विंडो दिसेल तुमची बेटरमेंट केलेलं. कारण की आता हा कॉलेज लागलेला राउंड 2 मध्ये इथे तुम्ही बघत आहात राउंड 2 मध्ये हा कॉलेज लागलेला आहे आणि आता बेटरमेंट केल्यामुळे इथे बेटरमेंट दिसत आहे आणि सीट एक्सेप्टन्स जे पेड आहे ते पेडच आहे कारण की ऑलरेडी आपण राउंड 1 मध्ये ही फी पेड केलेली आहे. आणि नॉट ऍडमिटेड म्हणजे काय? तर कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही ऍडमिशन कंप्लीट केल्याच्या नंतर इथे ऍडमिटेड येईल. कारण की तुम्ही आता बेटरमेंट केलेलं आहे, तर तुम्ही कॅप राउंड 3 मध्ये कॉलेजमध्ये जायचं आहे. जो कॅप राउंड 3 मध्ये जो काही कॉलेज लागेल, आता समजा हा यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज या विद्यार्थ्याला लागलेला आहे. तर हा विद्यार्थी काय करेल, की मला आय-एल-एस पाहिजे असेल किंवा शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज जर पाहिजे असेल, तर मी फर्स्ट प्रेफरन्सला शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज ठेवेन आणि सेकंड प्रेफरन्सला ऑटोमॅटिकली कॅप राउंड 3 मध्ये हा कॉलेज मला डायरेक्टली येणार आहे. सो हे दोनच प्रेफरन्स ठेवेन आणि शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज कसं भेटेल त्यासाठी कॅप राउंड 3 मध्ये मी एंटर करेन फॉर बेटरमेंट साइड. म्हणजे बेटरमेंट करून कॅप राउंड 3 मध्ये एंटर करेन. ओके. फ्रीजवाले विद्यार्थी काय असणार आहे? जे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी सिम्पली फ्रीजच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे कुठे? तर एकदा यामध्ये सुद्धा दाखवतो. इथे फक्त तुम्हाला काय करायचं आहे? सीट एक्सेप्टन्स स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. फ्रीज या बटनवरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे आणि सीट एक्सेप्टन्स लेटर हे घ्यायचं आहे आणि अलॉटमेंट लेटर प्लस सीट एक्सेप्टन्स लेटर हे 2 लेटर घेऊन कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी विथ डॉक्युमेंट, विथ ओरिजिनल जे काही डॉक्युमेंट्स आहेत आणि 3 सेट झेरॉक्स हे घेऊन कॉलेजमध्ये जायचं आहे. कोणत्या डेटला जायचं आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. ते पुढे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा. ओके. हे झालं फ्रीज कशा पद्धतीने ॲडमिशन घ्यायचं आहे. बेटरमेंट ज्यांना करायचं आहे, ते बेटरमेंट करू शकतात. राउंड 1 मध्ये तुम्ही ऑलरेडी फी पे केलेली आहे बेटरमेंटसाठी. सो आता जर तुम्हाला चांगला बेटर जर कॉलेज पाहिजे असेल किंवा सेम कॉलेज जरी तुम्हाला लागला असेल, तरी तुम्ही बेटरमेंट करू शकता. बेटरमेंटसाठी आता फी पे करायची गरज तुम्हाला नाहीये, कारण की राउंड 1 मध्ये तुम्ही फी पे केलेली आहे. मग असे विद्यार्थी डायरेक्टली कॅप राउंड 3 मध्ये जेव्हा कॉलेजचे प्रेफरन्स द्यायला चालू होतील, तेव्हा तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. ओके. जे बेटरमेंट करतील त्या विद्यार्थ्यांनी. मग त्यांना कॉलेजमध्ये आता जायची गरज नाही आहे. ओके. आणि दुसरं म्हणजे जर आपण बघितलं, तर यामध्ये जर बघितलं आपण तर नॉट अलॉटेड ज्या विद्यार्थ्यांना नॉट अलॉटेड असं आलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? त्या विद्यार्थ्यांनी कॅप राउंड 3 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स आपल्याला प्रॉपरली फिलअप करायचे आहेत. कॅप राउंड 2 मध्ये कॉलेजचा कट ऑफ किती गेलेला आहे राउंड 2 चा तो बघायचा आहे आणि एखाद्या 70 पर्सेंटाइल एखाद्या विद्यार्थ्याला आहेत. ओके. आणि एखाद्या कॉलेजचा कट ऑफ हा समजा 71 गेला असेल, तर मग या कॉलेजचा प्रेफरन्स तुम्ही टॉपला टाकून द्या. कारण की या कॉलेजचे चान्सेस आहेत तुम्हाला अलॉटमेंट होण्याचे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अजूनही अलॉटमेंट झालेलं नाही, त्या विद्यार्थ्यांनी. ओके. सो यामध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. फ्रीज कशा पद्धतीने करायचं आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. बेटरमेंट केलं तर कॅप राउंड 3 मध्ये एंटर करायचं आहे. ओके. सो आता आपण यामध्ये बघूया, की पुढे डेट्स कोणत्या आहेत. आता एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशनसाठी जायचं आहे. तर कोणत्या डेटला जायचंय ते एकदा सांगतो तुम्हाला मी आणि कॅप राउंड 3 कधीपासून चालू होतोय ते सुद्धा थोडक्यात तुम्हाला यामध्ये मी सांगतो.
मी ब्राउचर आता ओपन केलेलं आहे कॅप राउंड 2 चं. अलॉटमेंट लेटर 28 ऑगस्ट जे की आज पब्लिश झालेलं आहे. तुम्हाला समजलं असेल कोणता कॉलेज लागलेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशनसाठी 29 ऑगस्ट म्हणजे उद्यापासून ते 1 सप्टेंबर 2026 या डेटपर्यंत तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे. काही प्रायव्हेट कॉलेजेस असतील, काही गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील, मे बी ते संडेला चालू ठेवतात. ओके, ॲडमिशन प्रोसेस. तर ती एकदा तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल कॉलेजमध्ये आणि विचारावं लागेल, की तुमची संडेला ॲडमिशन प्रोसेस चालू आहे का? किंवा उद्या तुम्ही जाऊ शकता. 29 तारीख उद्या आहे. उद्या जाऊ शकता ॲडमिशनसाठी आणि मंडे आणि ट्यूसडे या 3 दिवस तुमची ॲडमिशन प्रोसेस चालूच असणार आहे. तेव्हा सुद्धा तुम्ही जाऊ शकता ॲडमिशनला. ओके. सो कॅप राउंड 2 चे 29 ते 1 सप्टेंबरपर्यंत ॲडमिशन प्रोसेस चालू असणार आहे. तुम्ही तिकडे कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. जे विद्यार्थी बेटरमेंट करतील, परत एकदा सांगत आहे, जे विद्यार्थी बेटरमेंट करतील त्यांना कॉलेजला व्हिजिट करायची गरज नाही आहे. ते डायरेक्ट कॅप राउंड 3 मध्ये ह्या कॅप राउंड 3 मध्ये जेव्हा त्यांचं ॲडमिशन असेल, म्हणजे जो काही कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट होईल, त्यावेळी तुम्हाला म्हणजे हे अलोकेशन राउंड कधी आहे? तर सप्टेंबरमध्ये 18 सप्टेंबरला आहे कॅप राउंड 3 चं अलॉटमेंट. सो यात जे विद्यार्थी बेटरमेंट करतील आणि जो कोणता तुम्हाला कॉलेज लागेल, तेव्हा तुम्हाला जायचं आहे. कधी ॲडमिशनसाठी? 18 सप्टेंबरला तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्रेफरन्स वगैरे द्यायचे आहेत, तर ते प्रेफरन्स आपल्याला 3 सप्टेंबरपासून ते 5 सप्टेंबरपर्यंत चालू असणार आहे. ह्याच्यासाठी प्रॉपरली एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवेनच, कारण की आता तुम्ही विसरूनच जाणार आहात. परत नंतरला तुम्ही डेट्स वगैरे परत विचारणारच आहात. सो ते नंतरला तुम्हाला असंही सांगेन मी, पण आता ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी या डेटला जायचं आहे. जे विद्यार्थी बेटरमेंट करतील, ते विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये एंटर करतील. त्यांना कॉलेजमध्ये जायची गरज नाही आहे. ओके. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपरली समजल्या असतील. काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. थँक यू सो मच.